नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज मेथीचे थेपले किंवा दशमी म्हणतात तिला, ते बनवणार आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य असं बनवलेलं आहे मी. मेथी एकदम बारीक कापून ठेवलेली, स्वच्छ धुवून टाकले, मिठाच्या पाण्यातून काढून घेतली आणि 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून तिला एकदम बारीक बारीक कापून घेतली कात्रीने. तर एवढी मेथी आहे ती. एक 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 दीड वाटी, एखाद वाटी असेल ती. नंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हळद घेतली थोडीशी, हिंग घेतलाय, चटणी घेतलेली आहे आणि लसूण, हिरवी मिरची, अद्रक एवढं एकत्र करून मी हे कूट बनवलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये तेल टाकू. 2 पळ्या तेल टाकून द्यायचं मऊ येण्यासाठी. नंतर ही मेथी टाकून द्यायची. मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. नंतर आणखी टेस्ट करून चेक करून घ्यायचं आणि वाटलं तर आणखी नंतर टाकता येतं आपल्याला. आणि पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ आहे हे, पोळ्यांचं पीठ असतं ते गव्हाचं, ते आहे. तर असं चांगलं पहिले मिक्स करून घ्यायचं, पाणी नंतर टाकायचं आपण, कारण मेथीला थोडंसं म्हणजे ओलेपणा असतो त्याला. तर आधी असं पहिले मिक्स करून घ्यायचं, मग जेवढं गरज असेल तेवढंच पाणी टाकायचं. आता याला थोडं थोडं लागतं लागतं पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही लागत याला भिजवायला. अशा पद्धतीने मऊ भिजू द्यायचं छान. त्याला थोडस 5-10 मिनिटं आपण झाकून ठेवू झाकणीने. मैत्रिणींनो, आपण असं पॅन ठेवलाय आता थेपले बनवायला, आणि हे आम्ही लाटून ठेवलंय 2-3. एक टाकून देते आणि तुम्हाला एक लाटून दाखवते मी. असं पुढं बनवलंय मी आधी. असं डायरेक्ट लाटलं तरी चालतं. असं पीठ लावून लाटून घ्यायचं. असं पोळीसारखंच भिजवलंय मी ते पीठ. जास्त पातळ नाही होऊ द्यायचं त्याला.
असे बारीक बारीकच लाटायचे त्यांना. अशा पद्धतीने लाटून घ्यायची. जास्त वेळ नाही लागत त्यांना शेकायला, लगेच होतात त्या. बारीक असतात त्या लाटलेल्या. असं एक एकदा उलटवून घ्यायचे आधी आणि मग नंतर तेल टाकायचं त्याच्यात थोडं. मीठ व्यवस्थित टाकायचं याच्यात, तेव्हा छान चव लागते त्यांची. चेक करून घ्यायचं मीठ कमी जास्त. अशा पद्धतीने सगळ्या शेकून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व दशम्या तयार आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.